तर ही थेट दृश्य आपण पाहतोय आज अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या या संपूर्ण कामकाजात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आपल्याला दिसत आहेत। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात उद्धव ठाकरे आज चर्चा करणार असल्याची माहिती आहे। दुपारी 4 वाजता ते माध्यमांशी बोलणार आहेत असं देखील समजतंय। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परबही त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। विधान भवनात सध्या उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील ते भेट घेणार आहेत अशी माहिती आहे। दुसरीकडे विरोधी पक्षनेते पदासंदर्भात देखील ते चर्चा करणार आहेत अशी माहिती आहे। तर महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसोबत देखील उद्धव ठाकरे आज चर्चा करतील अशी माहिती आहे। मागे मागे चला मागे बघ मागे बघ मागे बघ मागे बघ अरे पक्ष कार्यालय हो 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 देखील उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत अशी माहिती आहे। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्या प्रश्नावर देखील उद्धव ठाकरे चर्चा करतील अशी माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते भेटणार असल्याची देखील माहिती समोर येते। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या समोर शिवसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक आले असता प्रताप सरनाईकांनी देखील त्यांना नमस्कार केल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। झी24 तासच्या कॅमेरामध्ये हा संपूर्ण घटनाक्रम कैद झालेला आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी आले असतानाच प्रताप सरनाईक त्यांच्या समोर आलेले आहेत आणि सरनाईकांनी त्यांना नमस्कार केला आहे। तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आता भेट घेणार आहेत अशी माहिती आहे। दुपारी 4 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। अधिवेशनामध्ये ते आज कामकाजामध्ये सहभागी झालेले आहेत। दरम्यान ही 2 दृश्य आपण पाहतोय। दुसऱ्या दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोर मंत्री प्रताप सरनाईक आलेले असताना प्रताप सरनाईकांनी त्यांना नमस्कार केलेला आहे। थोड्याच वेळात अर्थात 4 वाजता उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे, त्यावर देखील आपलं लक्ष असणार आहे। विधान भवनाच्या परिसरातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। कपिल, उद्धव ठाकरे आज तिथं दाखल झालेले आहेत। प्रताप सरनाईक देखील त्यांच्या समोर आले, सरनाईकांनी त्यांना नमस्कार केलाय। काय अपडेट्स आहेत? नक्कीच उद्धव ठाकरे आज विधान भवनामध्ये आलेले आहेत। 4था दिवस आहे आज विधानसभेचा आणि विधान परिषदेमध्ये जात असताना उद्धव ठाकरेंनी प्रताप सरनाईक असेल, मंगलप्रभात लोढा असेल यांना नमस्कार केला। त्यांच्या दोघांनी उद्धव ठाकरे नमस्कार केलेला आहे। आपण नेहमी बघतो जेव्हा जुने सहकारी भेटतात तेव्हा उद्धव ठाकरे समोर आल्यानंतर नमस्कार करतात, त्याचाच हा एक भाग आहे। आणि दुसरी आता काही मिनिटातच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये ते अनेक आरोपांचं खंडन करते किंवा मग अनेक मुद्दे समोर आणतील, कारण की काही वेळापूर्वीच ते आपल्या जे अधिकारी सर्व जी मंडळी होती त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनी, त्यामुळे एक विषय ठरलेला असताना त्या विषयाला घेऊन आज पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी सुषमा अंधारेने आरोप केलेले आहेत। सर्व गोष्टी पाहता आज उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। काही मिनिटातच उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होईल। आता आपण दृश्यामध्ये पाहिलं ते विधान परिषद निघून त्यांचे पक्ष कार्यालय आहे तिथे पोहोचलेले आहेत। पक्ष कार्यालयात आता त्यांच्या जे पदाधिकारी आहेत, त्यांचे जे नेते आहेत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतात, त्यानंतर ते आता पत्रकार परिषदेला समोर जाणार आहेत। कपिल, विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा देखील यावेळेस प्रचंड महत्त्वाचा आहे। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाही आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी यावरून सरकारवर देखील निशाणा साधलेला होता। त्या संदर्भातही उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत। नक्कीच हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। जर विरोधी पक्ष नेत्याचा जो भाग आहे, दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये आणि त्यांनी पत्र देऊन सुद्धा जे अध्यक्ष असतील किंवा मग जे सरकारमधले जे मंत्री आहेत ते मात्र याच्यावर त्याची दखल घेत नाहीयेत, तर त्याची खंत नक्कीच व्यक्त करते, त्याची तक्रार नक्कीच मीडियासमोर ते ठेवतील, कारण की त्यांची इच्छा होती की विरोधी पक्ष नेता असणे गरजेचं आहे। मग ते आदित्य ठाकरे असो किंवा मग कोणी असो, परंतु विरोधी पक्ष नेता असणं गरजेचं आहे असं त्यांची इच्छा होती। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं
महत्वाचं म्हणजे सध्या जे विषय सुरू आहेत निश्चितच त्यामुळे या शेतकऱ्यांचा विषय सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष राहणारच आहे. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत. दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय. थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल होतील आणि त्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. यावर देखील आपलं लक्ष असणार आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना कुठल्या मुद्द्यांवरनं आता उद्धव ठाकरे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. विरोधी पक्षनेते पदाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावरनं देखील उद्धव ठाकरे आक्रमक होण्याची शक्यता आहे.